हट्टप्पीपणाची भूमिका आहे. किमान आपल्या मुलांचं ऍडमिशन हे बॉम्बे स्कॉटिशमध्ये नाही घेतलं, परंतु आपण किमान आपल्या तिसऱ्या पिढीचं म्हणजे नातवाचं ऍडमिशन हे बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्याल अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आमची आपल्याला एवढीच विनंती आहे की अशी भाषा आणि प्रांताच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण आपण करू नये. आणि जे वक्तव्य जितेंद्र सिंगजी यांनी केलं होतं, मुंबई भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचं सरकार हे मुंबई या नावाशीच सहमत आहे. इनफॅक्ट मुंबई हे नाव करण्यामागे भारतीय जनता पार्टीचे नेते रामभाऊ नाईक यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. सर्वात पहिली मागणी मुंबई करण्यामध्ये कोणी केली होती आणि ते करण्यासाठी कारवाई कोणी केली होती तर ते रामभाऊ नाईकांनी केली होती. त्यामुळे मी राज ठाकरेजींना हे सांगू इच्छितो की आपण आम्हाला मुंबईबद्दल शिकू नका, कारण मुंबई नाव हे मुळात भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या पुढाकारानेच झालेलं आहे. आणि त्यामुळे आपण 2007 पर्यंत शिवसेनेमध्ये होतात, तर 2007 पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण मराठी माणसासाठी काय केलं हे आपण कृपया सांगावं. किंवा किमान आपण आतापर्यंत काही केलं नसेल तर किमान येणाऱ्या काळामध्ये तरी मराठी माणसासाठी आपली व्हिजन काय, महाराष्ट्रासाठी आपली व्हिजन काय हे सांगावं. आम्ही अभिमानानं सांगतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने प्राप्त करून दिला. आणि बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्या मुंबई शहरातून हद्दपार होऊ न देता 560 फुटाचं घर त्याच दक्षिण मुंबईमध्ये, त्याच वरळीमध्ये हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनीच मिळवून दिलं. हे आम्ही अभिमानानं सांगतो. आपल्याकडे केलेलं कुठलं काम नसेल सांगायला, पण किमान भविष्यात काय करणार हे तरी सांगा, एवढीच माझी त्यांना विनंती. नाही, आमच्या वरिष्ठांची हीच मानसिकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. याच्यातनं आमच्या वरिष्ठांची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होतं. परंतु आपली मानसिकता फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करणं, भाषावाद, प्रांतवाद करणं इथपर्यंत सीमित आहे. अशा प्रकारचं चित्र हे महाराष्ट्राच्या समोर निर्माण होत जावं लागणार. एखाद्याला दाखला द्यायचा असेल गोष्टीचा तर डॉक्टरला नाही, या गोष्टीवरती मी माहिती घेऊन बोलेन. कमिशनर साहेबांशी मी बोलेन, या विषयामध्ये पूर्ण माहिती घेईन आणि मग याच्यावरती मी माझं जे काही त्याच्यामध्ये आहे माझं म्हणणं ते म्हणेन. दुबार मतदार हे काही आजच आहेत मतदार यादीमध्ये असं नाहीये. आणि त्याच्यामुळेच SIR येणाऱ्या काळामध्ये हा इलेक्शन कमिशनच्या मार्फत राबवला जातोय. आणि इलेक्शन कमिशननी मला असं वाटतं की मी वाचलंय की कुठेतरी स्टेटमेंट केली आहे की दुबार नावांच्या बद्दल ते हे एन्श्युअर करतील की त्या ज्या व्यक्तीचं दुबार नाव आहे तो एकदाच मतदान करेल. त्यामुळे आपली ज्या काही चुका आहेत, चुका सगळेच करतात, चुका ज्या असतात सिस्टीममध्ये त्या सुधारावायच्या असतात आणि मग ते सुधारवण्याचं स्टेटमेंट हे इलेक्शन कमिशननी केलेलं आहे. त्यामुळे हा विषय इथे संपलाय असं मला वाटतं. नाही, महाविकास आघाडी आत्ताची आणि त्यावेळेचं जी काही काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती त्या सरकारने कशा प्रकारे काम केलं हे 1999 ते 2014 मध्ये या महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं. 2008चा हमला झाल्याच्या नंतर त्यावेळेचे गृहमंत्री यांनी स्टेटमेंट केली होती की संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेराचं जाळं हे लावू जेणेकरून मुंबई शहराला आपण सुरक्षित करू. 2008 ते 2014 या 6 वर्षामध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा त्यांना लावता आला नाही. 2014 मध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी टेंडर काढलं आणि 2016 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 7,500 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज हे मुंबई शहरामध्ये लावण्याचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून झालं. त्याच्यानंतर ते कॅमेराज वाढवण्यात आले. 10,000 ते 12,000 सीसीटीव्ही कॅमेराजनी मुंबई शहर सुरक्षित आहे. आणि याच्यामुळेच मुंबई शहर हे जगातलं वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट सिटी झालेलं आहे. हे देवेंद्रजींमुळे झालेलं आहे, कारण त्यांनी मुंबई शहरामध्ये 12,000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज लावले. त्यामुळे ज्या लोकांनी स्टेटमेंट करून सुद्धा काही केलं नाही त्यांच्याकडनं अजून दुसरं काही अपेक्षा नाही. सर, पालिकेच्या अजब निर्णयामुळे आता फॅमिली डॉक्टर